पहिल्या प्रकारासाठी मी 6 बटाटे उकडून घेतले आणि पूर्णपणे थंड करून घेतले। आता एक एक करून हे बटाटे मी स्मॅश करून घेते आहे। तुम्ही हवे तर इथे किसून सुद्धा घेऊ शकता। एक एक करून मी सगळे बटाटे बघा स्मॅश करून घेतले आहे। बटाटे व्यवस्थित स्मॅश करून झाल्यावरती त्यामध्ये अर्धा बाउल तांदळाचे पीठ घातलं आणि 1 बाउल ब्रेड क्रम्ब घालते। आता त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घालायचं, अर्धा चम्मच धने पावडर घालायचं, 1 चम्मच लाल तिखट घातलं, पाव चमचा हळद घालायची, अर्धा चम्मच आमचूर पावडर घातलं, चवीनुसार 1 चम्मच मीठ घालायचं आणि अर्धा चम्मच काळं मीठ घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा मी सगळं मिक्स करत व्यवस्थित याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतला। आता यातला छोटासा गोळा मी घेते आणि अशा प्रकारे बघा हातावरती याची टिक्की तयार करून घेते। आता ही टिक्की तयार झाली आहे। बाकीचे शिल्लक राहिलेल्या सारणापासून सुद्धा मी अशाच प्रमाणे टिक्की तयार करून घेते। आता इथे मी 4 टिक्की तयार करून घेतल्या आणि बाकीच्या राहिलेल्या सारणाचे सुद्धा अशाच टिक्की तयार करून घेतले। आता मी हे शॅलो फ्राय करणार आहे, त्यासाठी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि एक एक करून ह्या टिक्की या पॅनमध्ये सोडून घेते आहे। आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या टिक्की शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। मी वरती बघा अशा प्रकारे दाबून पहिली साईड फ्राय करून घेते आणि पहिली साईड व्यवस्थित फ्राय झाली की मग पलटवून घेते। 4ही टिक्कीस आपल्याला अशाच प्रमाणे पहिली साईड फ्राय झाली की दुसऱ्या साईडने सुद्धा याचप्रमाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। बघा पहिल्या साईडने मी ह्या शॅलो फ्राय करून घेतल्या। आता दुसऱ्या साईडने सुद्धा अशा प्रकारे दाबून घेते आणि शॅलो फ्राय करून घेते। तुम्ही हवे तर याला डीप फ्राय सुद्धा करू शकता। मी दोन्ही साईडने व्यवस्थित याला फ्राय करून घेतलं आणि आता ह्या सगळ्या टिक्की दोन्ही साईडनी फ्राय करून झाल्या की बघा व्हिडिओमध्ये दाखवते याप्रमाणे साईडनी आपल्याला सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे। आता सगळ्या व्यवस्थित फ्राय झाल्या की मग मी एका प्लेटवरती काढून घेते। अगदी मस्त हे बटाटा कटलेट्स लागतात। तुम्ही मुलांना 4 वाजताच्या छोट्या भुकेसाठी असे ही बटाट्याचे कटलेट्स तयार करून घ्या। अगदी झटपट बनतात आणि चवीला देखील खूप छान लागतात। आता बाकीचे सुद्धा मी याचप्रमाणे शॅलो फ्राय करून घेते। तुम्हाला दाखवते बघा अगदी हे छान क्रिस्पी होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात। अगदी झटपट होणारी ही बटाटा कटलेट रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। 2 कप इथे मी मैदा घेतला आणि चवीनुसार अर्धा चम्मच त्यामध्ये मीठ घालायचं, 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घालते आणि 2 मोठे चमचे तूप वितळून घेतलं। हे तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं। हातावरती चोळून मी हे मोहन यामध्ये मिक्स करून घेतलं। आता हे मोहन यामध्ये मिक्स झाले कसं ओळखायचं तर बघा अशा प्रकारे मी याची मूठ बांधते, म्हणजे मूठ व्यवस्थित बांधली झाली तर आपलं हे मोहन व्यवस्थित मिक्स करून झालं। आता यामध्ये थोडं पाणी घालत जायचं आणि आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं। आणखी थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड केलं आणि मळत याचा बघा असा घट्ट गोळा तयार करून घेतला। आता हे झाकून ठेवते, 15 मिनिटासाठी झाकून ठेवते। तोपर्यंत बघा मी 4 बटाटे घेतले, कच्चे बटाटे आहे आणि बटाटे सोलून घेतले आणि या बटाट्याच्या अगदी बारीक पातळ फोडी करून घ्यायच्या आहे। बघा अशा प्रकारे याच्या अगदी पातळ फोडी मी करून घेतल्या। आता सगळे बटाटे याचप्रमाणे कट करून घ्यायचे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपले परत पाण्यामध्येच ठेवायचं जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही। आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं, तेल गरम झालं की जिरं घातलं, जिरं फुललं की मी 1 कांदा अगदी बारीक कट करून घातला आणि 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्येच कट करून घातल्या आणि आपल्याला हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी झाला की मग आपण ज्या बटाट्याच्या फोडी कट करून घेतल्या होत्या त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हा बटाटा मग यामध्ये घालायचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे अर्धा चम्मच मी यामध्ये मीठ घालते आणि मीठ घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
मिठामुळे हा बटाटा अगदी लवकर शिजून येतो। आता झाकून ठेवते आहे, 2 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि 2 मिनिटांनी परत एकदा चेक करते। अर्धवट आपला हा बटाटा शिजला आहे। आता बघा चमच्याने मी अशा प्रकारे स्मॅश करून घेते। आता यामध्ये अर्धा चमच हळद घालायची, 1 चमच लाल तिखट घालायचं, अर्धा चमच धने पावडर घालायचं आणि अर्धा चमच मीठ घालायचं, आमचूर पावडर अर्धा चमच घातला आणि अगदी थोडीशी साखर घालायची। लक्षात घ्या आपण आधीसुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळे फक्त थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आणि अशा प्रकारे चमच्याने स्मॅश करून घ्यायचं। तुम्ही इथे हे स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता, पण अशा प्रकारे चमच्याने केल्यामुळे व्यवस्थित हा बटाटा स्मॅशसुद्धा होतो आणि सोपंसुद्धा जातं। अगदी मस्त आपला हा बटाट्याचं सारण कच्च्या बटाट्याचं तयार होत आहे, चवीला खूप छान लागते। आता यामध्ये मी कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा स्मॅश करून घेते। बघा हे सारण तयार झालं। आता थंड करायला ठेवते आणि आपला मैदासुद्धा मुरला आहे। मैदा एकदा मळून घेतला आणि त्यातला एक गोळा घेतला। किचन ओट्यावरती याची मोठी लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ आणि मोठी पोळी मी याची लाटून घेतली। आता यावरती चाळणीने मी मैदा घालून घेते आहे। संपूर्ण पोळीवरती हा मैदा पसरवून घ्यायचा। आता व्हिडिओ दाखवते याप्रमाणे याच्या दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि यावरती तूप लावून घेऊन पसरून घ्यायचं आहे। व्यवस्थित तूप पसरून झालं की परत मग इथे आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। आता हा मैदा घालून झाला की मग परत आपल्याला एक फोल्ड करून घ्यायची आणि हाताने बघा अशा प्रकारे मी लांब करून घेते आहे आणि परत हे आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे। आता या प्रकारे लाटून झालं की परत मग मी आडव्या पद्धतीने हे सुद्धा लाटून घेते आहे। ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे लाटत जायचं। आता हे दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून झालं की मग याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। घट्ट असा याचा रोल तयार करून घ्या। बघा मी हळूहळू अगदी याचा छान घट्ट रोल तयार करून घेतला। आता हा रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी रीळ घेते आहे आणि त्या दोऱ्याने हे रोल कट करून घेते, त्यामुळे याच्या लेयर व्यवस्थित पडतील। बघा याच्या अगदी व्यवस्थित लेयर दिसत आहे। आता हाताने दाबून घ्यायचं आणि परत याची आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे। हलक्या हाताने ही पुरी लाटून घ्यायची, त्यामुळे याचे लेयर व्यवस्थित राहतील। आता ही पुरी लाटून झाली की मग आपलं थंड झालेलं बटाट्याचं सारण घ्यायचं आणि थोडंसं सारण यामध्ये भरायचं। बटाट्याचं सारण पूर्णपणे थंड व्हायला हवं आणि नंतरच मग यामध्ये भरायचं। आता थोडंसं सारण घेतलं आणि याच्या व्यवस्थित आपल्याला कडा दाबून दाबून हे सारण पॅक करून घ्यायचं आणि आपली अगदी मस्त अशी ही बटाट्याची कचोरी तयार झाली। बघा याला लेयर्स खूप छान दिसत आहे। आता बाकीच्या राहिलेल्या कचोऱ्यासुद्धा मी याचप्रमाणे भरून घेतल्या आणि कडकडीत या कचोरी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे कच्च्या बटाट्याच्या सारणामुळे केलेल्या या कचोऱ्या बराच वेळपर्यंत खस्ता राहतात आणि चवीला देखील हे बटाट्याचं सारण खूप छान लागते। तेव्हा या पद्धतीने एकदा तरी कचोरी नक्की ट्राय करा। दोन्ही साईडनी ही व्यवस्थित मी तळून घेते आहे। बघा याला लेयर्स खूप छान दिसत आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। लो आणि हायवरती तळू नका। लोवरती तळल्या तर या तेलकट होतील आणि हायवरती ठेवल्या तर लगेच जळून येतील, मात्र व्यवस्थित तळल्या जाणार नाही। बघा अगदी व्यवस्थित ही तळली आहे। आता काढून घेते आहे। आता जे बाकीच्या शिल्लक राहिलेल्या कचोरीज होत्या यासुद्धा मी पहिल्याचप्रमाणे एक एक करून तेलामध्ये सोडून घेते आणि दोन्ही साईडने व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत यासुद्धा कचोऱ्या तळून घेते। अशा प्रकारे तयार केलेल्या कचोऱ्या बघा आतपर्यंत सारण व्यवस्थित भरले जातात आणि भरपूर वेळपर्यंत खस्ता राहतात। चवीला देखील हे बटाट्याचं सारण खूप छान लागते। तेव्हा एकदा याप्रमाणे नक्की ट्राय करा। लेयर देखील छान येतात आणि आजची ही तुम्हाला कच्चा बटाटा वापरून केलेल्या या कचोरीज कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता इथे मी 4 बटाटे आहे घेतले आणि ते बटाटे उकळून घेतले। आता अगदी बारीक किसणीने हे किसून घ्यायचे आहे।
4ही बटाटे किसून झाले. यामध्ये एक मोठा चमचा बटर घालायचा आहे. रूम टेम्परेचरवरचं बटर घ्यायचं. आता यामध्ये 1 चम्मच चिली फ्लेक्स घातले, अर्धा चम्मच काळी मिरी कुटून घेतली ती घातली आणि 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घालायच्या. चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घातलं आणि इथे कॉर्नफ्लोअर घालते आहे, त्यामुळे याला बाइंडिंग छान येईल. बघा 3 चम्मच मी कॉर्नफ्लोअर घातला आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करत त्याचा डो तयार करायचा आहे. बघा अशा प्रकारे हा डो झाला आहे, कारण बटाटे आपण किसून घेतले होते. आता इथे मी पायपिंग बॅग घेतली आणि ग्लासमध्ये ठेवते आणि त्यामध्ये हा डो भरून घेते. पायपिंगला थोडासा खाली जाडा कट करून घ्यायचा. आता मी इथे बटर पेपर घेतला आहे आणि त्यावरती बघा अशा प्रकारे लांब हे नगेट्स काढून घेते आहे. तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही इथे झिपलॉक बॅगसुद्धा घेऊ शकता. त्याला थोडासा खाली जाडा कट करायचा आणि अशा प्रकारे नगेट्स काढून घ्यायचे. आता हे मी प्लेटवरती सुद्धा काढले आणि सेट व्हायला अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता इथे मी थोडंसं ब्रेड क्रम्ब घेतलं आहे आणि मैदा घेते आहे. 2 चम्मच मैदा घेतला, अगदी थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं आणि पाणी घालून याची स्लरी तयार करून घ्यायची. सगळ्या गुठळ्या मोडून व्यवस्थित याची स्लरी मी तयार करून घेतली. आता आपले हे नगेट्स बघा मी असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे. आता जी आपण स्लरी तयार करून घेतली त्यामध्ये सुरुवातीला नगेट्स बुडवून घ्यायचे आणि ब्रेड क्रम्बमध्ये टाकून ब्रेड क्रम्ब व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं. आता हे तयार झालेले नगेट्स एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जे बाकीचे जे शिल्लक होते नगेट्स ते सुद्धा पहिल्याचप्रमाणे सुरुवातीला स्लरीमध्ये बुडवायचं, नंतर त्याला ब्रेड कोटिंग करायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं. बाकीचे सगळे शिल्लक राहिलेले मी अशा प्रकारे तयार करून घेतले आणि परत सेट करायला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवले आणि 10 मिनिटानंतर तेल हाय हीटवरती गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली. मिडियम फ्लेमवरती हे नगेट्स आपल्याला तळून घ्यायचे आहे. एक एक करून सगळे मी सोडून घेते. लगेच हे नगेट्स आपल्याला हलवायचे नाही, 1-2 मिनटं तेलामध्ये सेट होऊ द्यायचे आणि नंतर अशा प्रकारे व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाले. रंग देखा याला खूप सुंदर आलेला आहे. आता काढून घेते आहे आणि जे बाकीचे शिल्लक राहिलेले नगेट्स होते ते सुद्धा याचप्रमाणे तळून घेते. तेव्हा बघा याला अगदी मस्त रंग आला आहे. रंगाने तर सुरेख आहेच, पण चवीला देखील खूप छान लागतात. अजिबात हे तेलकट होत नाही. कुठल्याही सॉससोबत तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता. तेव्हा नक्की अशा प्रकारे हे बटाट्याचे नगेट्स करून पहा. कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या प्रकारासाठी मी कढई घेतली आणि कढईमध्ये तेल घालते आहे. 2 मोठे चमचे तेल घातलं. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की मी 1 चमच यामध्ये जिरं घातलं. जिरं फुललं की मी 1 कांदा अगदी बारीक चिरून घेतला होता, मीडियम साईजचा कांदा होता, तो यामध्ये घालते. कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये 1 चमच सोप आणि 2 चमच धने मी थोडेसे जाडसर कुटून घेतले होते ते यामध्ये घालते आणि परत हे मिक्स करून घेते. आता हे सगळं व्यवस्थित याची आपली फोडणी खमंग झाली. कांदा गुलाबी झाला की मग त्यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्ट घातला आणि 4 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या, त्या इथे घालते. फक्त हिरव्या मिरच्याचा मी ठेचा करून घेतला होता तो घातला आणि परतून घेते. थोडीशी कढीपत्त्याची पानेसुद्धा यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती सगळं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये मी हिरवी मेथी घातली आणि मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही फोडणीमध्ये हिरवी मेथी घाला, त्यामुळे सारणाला खूप छान चव येते. आता 1 चमच यामध्ये मी हळद घातली आणि चवीनुसार यामध्ये तिखट घालायचं आहे. 1 चमच तिखट घातलं, 1 चमच धने पावडर घालायचं. परत हे मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 6 ते 7 मिडियम साईजचे बटाटे उकळून घेतले आहे आणि बटाटे थंड करून घेतले. आता बघा अशा प्रकारे मी हातानेच हे यामध्ये घालते आहे. तुम्ही हे स्मॅश करून सुद्धा घालू शकता. मी हातानेच फोडून घेते आहे. आता हे बटाटेसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा, नाहीतर मग सगळं आपलं सारण खाली बुडाशी लागू शकते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं. मी एक साईडला करून घेते हे आणि इथे तेल घातलं. जवळपास मी अर्धा चम्मच तेल घातलं. आता यामध्ये बेसन घालते. 2 ते 2.5 चम्मच बेसन घातलं आणि हे बेसन आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हे बेसन फोडणीमध्ये सुद्धा भाजू शकता. मी अशा प्रकारे बेसन भाजून घेते आहे. व्यवस्थित बेसन भाजून झालं की मग आपल्याला ह्या बटाट्याच्या सारणामध्येच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
बेसन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. एकदा मी सगळं हे व्यवस्थित फिरवून घेते. आता इथे आमचूर पावडर मी अर्धा चमच घातला आणि अगदी थोडीशी साखर घातली. चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी सर्वात शेवटी मीठ घालते, कारण मी मीठ घालायचं विसरलो होतं. चवीनुसार यामध्ये 1.5 चमच मीठ घातलं आणि मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते. अगदी मस्त आपलं हे बटाट्याचं सारण तयार झालं. आता हे थंड करायला एका प्लेटमध्ये काढून ठेवते. थंड होईपर्यंत आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे. मी 1.5 बाउल मोठं बेसन घेतलं आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घालते आहे. 2 चमच तांदळाचं पीठ घातलं. 1 चमच ओवा हातावरती क्रश करून घालते. अगदी किंचितशी पाव चमच यामध्ये हळद घालायची. थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. अगदी किंचितचा यामध्ये सोडा घातला. तर हे सगळं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. आता अगदी थोडं थोडं यामध्ये पाणी घालत जायचं आणि अशा प्रकारे मिक्स करत जायचं. थोडं थोडंच पाणी यामध्ये घाला, नाहीतर मग या पिठामध्ये गुठळ्या तयार होतील. आणखी थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड केलं आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं यामध्ये पाणी ॲड करत जायचं. बघा, अशा प्रकारे हे घोळ तयार झालं. आपलं हे बटाट्याचं सारणसुद्धा व्यवस्थित थंड झालं आहे. आता मी त्यातलं एक थोडंसं सारण घेते आहे आणि बघा, हातावरती याचे असे चपटे वडे तयार करून घेतले. बाकीचे शिल्लक राहिलेल्या सारणाचे सुद्धा याचप्रमाणे मी असे चपटे वडे तयार करून घेते. सगळे वडे तयार करून झाले आहे. आता मी तेल छान गरम करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. जे आपण सारण तयार करून घेतलं होतं ते या बेसनाच्या गोळ्यामध्ये घालायचं. एक एक करून हे वडे आपल्याला ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. बाकीचे जे शिल्लक राहिलेले होते ते वडेसुद्धा यामध्ये घालते आणि एक्स्ट्राचं बेसन काढत हे सुद्धा वडे यामध्ये सोडून घेते. विदर्भामध्ये याला आलू बोंडे म्हणतात, कारण बटाट्याला आलूसुद्धा म्हणतात, त्यामुळे याला विदर्भामध्ये आलू बोंडे म्हणतात. अगदी मस्त चवीचे हे आलू बोंडे होते. झटपट होते, चवीला देखील छान लागते. तेव्हा एकदा तरी अशा प्रकारे नक्की ट्राय करा. मीडियम फ्लेमवरती मी हे सगळे आलू बोंडे तळून घेते आहे. सगळ्या आलू बोंड्यांना सोनेरी रंग आला की मग आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. बघायला अगदी व्यवस्थित रंग आलेला आहे. रंगाने तर सुरेख दिसतेच, पण चवीला देखील आलू बोंडे खूप छान लागते. तेव्हा एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा. सगळे आलू बोंडे तळून झाले आहे, काढून घेते आहे. आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याच तेलामध्ये ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेते. आता ह्या हिरव्या मिरच्या गरम असतानाच त्यावरती मीठ घालायचं, म्हणजे ते मिरचीला छान झोंबतं. आता अशा या गरमागरम आलू बोंड्यासोबत ह्या हिरव्या मिरच्या खाऊन पहा. चवीला देखील हे आलू बोंडे खूप छान लागतात आणि अगदी व्यवस्थित होतात, झटकन होतात. तेव्हा अशा प्रकारे आलू बोंडे नक्की करून पहा. तुम्हाला एक आलू बोंडा बघा फोडून वरती होतात आणि चवीला देखील छान लागतात. तेव्हा आजचे आलू बोंडे नक्की ट्राय करा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आता या प्रकारासाठी 3 बटाटे मी बॉईल करून घेतले आणि बारीक किसणीने किसून घेते. तिन्ही बटाटे किसून घेते आहे. बटाटे किसून झाले, त्यामध्ये अगदी पाव चमच हळद घातली, 1 चमच लाल तिखट घालायचं, अर्धा चमच धने पावडर घालायचं आणि अर्धा चमच साखर घातली, चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचच्या जवळपास इथे मी चिली फ्लेक्स घातले आणि थोडीशी साखर घातली. मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घातला आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये चिरून घातली. अर्धा चमच जिरं घालायचं आणि अर्धा चमच ओवा घातला. आता जे ब्रेड होते ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचा ब्रेड क्रम तयार करून घेते. आता हा ब्रेड क्रम तयार झाला आणि त्या बटाट्यामध्ये घालून घेते. आता जे बाकीचे शिल्लक राहिलेले ते ब्रेड होते त्याचासुद्धा मी ब्रेड क्रम तयार करून घेते आणि साईडला ठेवते, कारण आपल्याला हा ब्रेड क्रम आत्ता वापरायचा नाही, तर तो नंतर वापरायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित याचं हे बघा डो झाला आहे. हाताला तेल लावून घेतलं आणि यातला छोटासा गोळा घेतला आणि अशा प्रकारे याचे बॉल्स मी तयार करून घेते आहे. अगदी झटपट हे बटाट्याचे बॉल्स तयार होतात. बाकीच्या शिल्लक राहिलेल्या सारणाचे सुद्धा मी गोळे तयार करून घेतले. आता जे आपण साईडला ठेवलेलं ब्रेड क्रम होतं ते इथे घेते
आणि इथे आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची. त्यासाठी 4 चम्मच मैदा घेते आणि त्यामध्ये 2 चम्मच आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तुम्ही ते कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. अगदी थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आणि पाणी घालून याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे. गुठळ्यामुळं पातळ अशी स्लरी तयार करून घेतली. आता जे आपले बॉल तयार करून घेतले ते ब्रेडक्रममध्ये घोळून ठेवायचे. सगळे बॉल मी सुरुवातीला या ब्रेडक्रममध्ये घोळून घेते. आता यातला एक बॉल या स्लरीमध्ये घोळून घ्यायचा. व्यवस्थित याला स्लरीचं कोटिंग करायचं आणि परत हे ब्रेडक्रममध्ये घोळवून घ्यायचे. सगळे बॉल याचप्रमाणे घोळून घेतले आणि तेल छान गरम झालं की मग आपल्याला हे बॉल यामध्ये एक एक करून सोडून घ्यायचे आहे आणि गोल्डन रंगावरती येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे. बघा, याला रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि चवीला देखील हे बटाट्याचे बॉल खूप छान लागतात. तुम्ही मुलांना 4 वाजता छोट्या भुकेसाठी नक्की करून देऊ शकता. अगदी झटपट होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात. आता बाकीचे शिल्लक राहिलेले जे बॉल होते ते सुद्धा मी याचप्रमाणे सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घेते. तुम्ही अशा प्रकारे हे बटाट्याचे बॉल कुठल्याही सॉससोबत, चटणीसोबत खाऊ शकता. अगदी झटपट तर होतात पण चवीला देखील खूप छान लागतात. मुलं तर आवडीने खातील. तेव्हा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपीज आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा. यूट्यूबवरती पाहत असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती पाहत असेल फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल